नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ्स विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला पुढचा चॅप्टर आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता चॅप्टर म्हणजे शेप्स. म्हणजे काय? वेगवेगळे आकार. ठीक आहे, वेगवेगळे आकार तुमच्या अवतीभोवती बघता की नाही तुम्ही? त्रिकोण, गोल, चौकोन, तसे अजून आपण वेगळे आकार आज बघणार आहोत आणि एक मजेशीर खेळ खेळणार आहोत. ठीक आहे, आता बघा बरं स्क्रीनवरती तुमच्या काय दिसतंय? आकार दिसतात का वेगवेगळे? 4 वेगवेगळे आकार दिसतात आहेत. आपण वन बाय वन ते सगळे आकार बघूयात. बघा बरं कुठले कुठले आकार दिसतायत. पहिला आकार काय दिसतो आहे? गोल. गोल म्हणजे काय? स्फिअर. स्फिअर म्हणजे काय? गोल. आता गोलाच्या आकाराच्या वस्तू कुठल्या कुठल्या दिसतात बघा बरं तुम्ही स्क्रीनवरती. पहिला काय दिसतोय बघा? चेंडू. चेंडू काय आहे? गोल. बरोबर. तसंच आपली पृथ्वी. पृथ्वी कशी आहे? आपली पृथ्वी कशी असते? काय आहे? कशी आहे? गोल गोल आहे. आणि मग अरे वा, हे काय दिसतंय बघा बरं? हिरवगार सफरचंद दिसतंय. सॉरी, हिरवगार काय काय दिसत आहे? पेरू दिसतोय. पेरू सगळे तुम्ही खाता की नाही? बरोबर. मग गोल आकाराच्या वस्तू दिसतायत. बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे? सेम सेम आकाराच्या वस्तू आहेत ना, या गोलाला जोडायच्या आहेत. ठीक आहे. सो दुसरा आकार आपण बघूया. दुसरा आकार काय आहे बघा बरं? हा काय ठोकळ्यासारखं दिसतंय बघा. काय म्हणतात याला? याला म्हणतात इष्टिकाचिती. म्हणजेच इंग्लिश मध्ये म्हणतात क्युबॉइड. ठीक आहे, क्युबॉइड म्हणजे काय? इष्टिकाचिती. आता इष्टिकाचिती आकाराच्या वस्तू काय काय दिसतात बघा बरं? काडेपेटी. पूजा करताना तुम्ही रोज काडेपेटीने दिवा लावताना, दिवाबत्ती करताना रोज सगळ्यांनी रामरक्षा म्हटली पाहिजे बरं का. दिवाबत्ती केली पाहिजे. तिथे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला या आकाराची वस्तू सापडते. मॅच बॉक्स म्हणजे काडेपेटी. त्याच्यानंतर काय दिसतंय? पुस्तक. रोज आपण पुस्तकं वाचतो की नाही? अभ्यास करतो. ते पुस्तक सुद्धा इष्टिकाचिती आकाराचं आहे. त्याच्यानंतर वीट. विटांनी घरं बांधली जातात की नाही? बघता ना तुम्ही? वीट कुठल्या आकाराची आहे? इष्टिकाचिती आकाराची आहे. बरोबर. आता काय दिसतंय अजून? इथे दिसत आहे पाईप, सिलेंडर, दंडगोल. आता दंडगोल आकाराच्या काय काय वस्तू दिसतायत बघा बरं? ही बाटली दिसतीये पाण्याची. अजून काय दिसतंय? हा स्टीलचा ग्लास दिसतो आहे. बरोबर. पाईप दिसतायत. ठीक आहे, पाण्याचा पाईप बघता ना तुम्ही? पाण्याचा पाईप पण याच आकाराचा असतो. दोन्ही बाजूला मोकळं असतं आणि मध्ये 2 लाईनींनी हा आकार जॉईन केलेला आहे. बरोबर. आणि ह्या गोलाचं पाहिलं का तुम्ही? गोलाला लाईनच नसतात, फक्त गोल असतो. याला काय आहे? 2 अर्धगोल आहेत आणि त्याला 2 लाईनींनी जोडलं आहे. सिलेंडर. सिलेंडरचं चित्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, म्हणजे मग तुम्हाला हा आकार आयडेंटिफाय व्हायला मदत होईल. याला काय म्हणतात? सिलेंडर. नाव पण लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि ही आहे इष्टिकाचिती. इष्टिकाचिती म्हणजे क्युबॉइड, म्हणजेच आपली मॅच बॉक्स किंवा आपलं पुस्तक. आता सगळ्यात आवडता मुलांचा आकार आला बघा, कोन. सगळ्यात पहिलं काय आहे? जॉईन करूनच दाखवलंय बघा त्यांनी. आईस्क्रीम. सगळ्यांना आवडतं ना आईस्क्रीम. सो आईस्क्रीम कुठल्या आकाराचं आहे? कोनच्या आकाराचं. आता काय आहे? ही पण सगळ्यांची आवडती आहे, बर्थडे कॅप. तुम्ही फोटो काढता ना बर्थडे कॅप घालून, ती पण कशी आहे? कोनच्या आकाराची आहे. बघा कोनच्या आकाराला खाली काय आहे? एक गोल आहे आणि वरती त्रिकोणाने जॉईन केलेला आहे, त्याला म्हणतात कोन. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा बरं? हे सगळे आकार मी जुळवतीये. गोलाला गोल जोडले सगळे. बरोबर. बघा इष्टिकाचितीला जोडलं मी, पुस्तक जोडलं, मॅच बॉक्स जोडली, त्याच्यानंतर वीट जोडली. आता बघूयात आपण सिलेंडरच्या आकाराचं काय काय आहे. पाईप आहे, ग्लास आहे, बाटली आहे. ओके.
आता कोनच्या आकाराचं काय आहे? बर्थडे कॅप आहे. आणि हे काय दिसतंय बरं? कोनच्या आकाराचं विदूषकाची ही दुसरी टोपी आहे. एक मोठी आहे आणि एक छोटी आहे. सो सगळ्यांना कळले शेप्स. सो बेसिक शेप आहेत आणि त्याच्यामध्ये हे ऍडव्हान्स शेप पण तुम्हाला शिकायचे आहेत. कुठले? गोल म्हणजे स्फिअर, कोन, ठीक आहे. इष्टिकाचिती म्हणजे क्युबॉइड आणि सगळ्यात शेवटी आहे सिलेंडर. सिलेंडर म्हणजे दंडगोल. ठीक आहे. आता बघा बरं, हे किती ऑब्जेक्ट्स आहेत ते काउंट करून त्याचा नंबर लिहायचा आहे आपल्याला. ठीक आहे. 1 2 3 4 5. खाली बघा किती दिसत आहेत? 1 2 3 4. आणि हे किती आहेत? 1 2 3. ओके. याच्यात पण वेगवेगळे शेपच दिसतात बघा. पहिल्या ह्याच्यात सर्कल दिसतंय, दुसऱ्या ह्याच्यात सिलेंडर आहे आणि तिसऱ्या ह्याच्यात रेक्टँगल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय काय करायचं आहे? हे जे शेप्स आहेत ना, हे किती शेप्स आहेत त्याच्यामध्ये ते काउंट करायचे आहे आणि हे या बॉक्स मध्ये लिहायचे. सगळ्यांनी मला कमेंट करून आन्सर पाठवायचंय बरं का. हा तुमच्याकरता होमवर्क असणार आहे. म्हणजे तुम्हाला शेप किती कळले ते मला समजेल. बघा, त्या शेपच्या आकाराचं जे काही तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय त्या चित्रामधनं ते बघून त्या गोष्टी काउंट करून इथे लिहायच्या आहेत. सो काउंट ऑब्जेक्ट्स ऑफ दिस शेप्स अँड राईट देअर नंबर्स. ओके. सो हे नंबर्स मला त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. चला बघायचंय का आपण किती किती आहेत? रेक्टँगल आकाराचे काय काय दिसतात बघा बरं शेप. तुमच्या सगळ्यांचा आवडता मोबाईल दिसतोय. अजून काय दिसतंय? बुक दिसतंय. अजून काय दिसतंय? बघा बरं, विंडो दिसतीये, खिडकी दिसतीये. ठीक आहे. सो ह्या किती किती आहेत ते काउंट करायचंय फक्त तुम्हाला आणि या बॉक्स मध्ये तो नंबर लिहायचा आहे. आता ट्रँगल बघा, काय काय ट्रँगलच्या आकाराचं बघा काय आहे. अच्छा, ओके. रुमाल आहे, नंतर कॅप आहे, बर्थडे कॅप आहे. अजून काय दिसतंय? अरे हँगर, कपडे लटकवता ना तुम्ही, तो हँगर दिसतोय. आणि सर्कलच्या आकाराचं काय दिसतंय बघा बरं? प्लेट आहे गोल गोल, चाक दिसतंय गोल गोल. प्लेट आणि चाक, बरोबर. सो हे शेप्स तुम्हाला काउंट करायचे आहेत आणि मला आन्सर लिहून पाठवायचं आहे. कळाले सगळ्यांना शेप्स? सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.